हरिमुखे मन हरिमुखे मन पवित्राची होय देवता पवित्राची होय देवता हरिमुखे मन हरिमुखे मन हरिमुखे मन हरिमुखे मन अन्नदान देणारा नामचिंतन करणारा पारायण करणारा तोही पवित्र होतो. आपलं सर्वस्व पवित्र करत असताना ज्ञानोबराय सांगतात हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय आणि पवित्रची होय देह त्याचा. इथं बसलेल्या माणसांना सांगू का, तुम्ही जर नारायण नागबल्ली करायला काशीला गेलात ना, तुम्ही नाशिकला जर गेलात ना, ते भूदेवता आहेत ना 5-50 जोडपे असे समोर बसवतात. कोणता देवर कोणता टाइमले पाणी टाका सांगा, आपलं चित राहत नाही. पण या नवनाथ बाबांच्या पारायणाला बसल्यानंतर तुम्हाला नाही जरी वाचता आलं, फक्त ग्रंथावरनं जरी बोट फिरला तरी तुमच्या प्रारब्धाच्या शिदोऱ्या बदलतात, तुमच्या प्रारब्धाच्या घटिका बदलतात. तेव्हा तुकोबाराय अशा भक्तीच्या वाटेवरच्या लोकांना सांगतात, धन्य झालो आता याशी संदेह नाही, न पडो या वाही काढा. तुम्ही काळाच्या मुखात जाणार नाहीत, काळ तुमच्यावर चाल करणार नाही. पण हे ज्या लोकांना आवडत नाही त्यांच्यासाठी सुद्धा ज्ञानोबराय सांगतात, अनंत वाचाड बरडती बरड त्या कैसा पावे. काही लोक इथलं खाऊन आपल्याला नावं ठेवतात, कारण का त्यांच्या प्रारब्धात हा योग चालून येत. साधूच्या धर्म मंडपात साधूच्या आश्रमात खाल्लेल्या अन्नाने जर सुदबुद्धी आली तर समजून घ्यायचं, धन्य मी मानीन आपुल संतीत 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 राहिलात प्रीत जगामान राहिलात तुझे नाम धन्य मी मानीन आपुल संतीत धन्य मी मानीन आपुल संतीत राहिलात प्रीत तुझिया नामे राहिलात प्रीत तुझिया नामे धन्य मी मानीन आपुल संतीत हे धन्य झालो याची धन्य नाही. साधूच्या धर्म मंडपातल्या खाल्लेल्या अन्नाने 3 घटिका बदलतात. एक वाचिक पाप जात, एक मानसिक पाप जात आणि एक कर्म पाप माणसाचं आपोआप मिटत असतं. साधू बोध झाला तेरोनी आठेला 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 साधू बोध झाला नुरोनी 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 आठेला अनुभव हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मन. गोड प्रमाण दिलं बाबांनी. साधू बोध झाला तो नुरोनिया केला आणि ठाईचं मुराला अनुभवे. जो अनुभव साधूच्या आश्रमात येतो ना तो दुसऱ्या कुठे येत नाही, कारण त्या भूमीचं वैशिष्ट्य वेगळं असतं. त्या भूमीमध्ये नामचिंतन घडलेलं असतं, त्या भूमीत यज्ञ घडलेला असतो. आणि अशा भूमीमध्ये जर आपण आपल्या वडिलांच्या पित्यार्थ पुण्यस्मरणार्थ जर पंगत घेतली आणि अन्नदान केलं, जर
अन्नदान केलं, आपण पंगत दिली, तर त्या भूमीतला एक फायदा होतो. ज्ञानोबाराय सांगतात, अशा भूमीत जिथं नामचिंतनाची घटिका चालते, त्या नामचिंतनाच्या घटिकेवर जाऊन आपण अन्नदान करा, ज्ञानदान करा, आपल्याला जे शक्य होत असेल ते करा. मग बरेच जण म्हणतील हे सर्व करून फायदा काय? तर ज्ञानोबाराय सांगतात, ज्या भूमीत आपली वृत्ती दान देण्याची झाली, त्या दिवशी आपल्या वाडवडिलांचा रस्ता स्वर्गातला मोकळा होतो. त्यांना आपल्याला जे म्हणतो ना आपण पितृदोष लागतो, मातृदोष लागतो, तो लागत नाही. हे मी नाही सांगत, तर ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानदेव म्हणे झाला हरी पाठ. पुन्हा काय सांगितलं होतं? ज्ञानदेव म्हणे झाला हरी पाठ. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वजांचा वैकुंठाचा मार्ग सोपा करण्यासाठी ही एकच घटिका असते की साधूच्या आश्रमात गेल्यानंतर काही दान धर्म केला की आपल्यालाही वाटतं उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ हा कोणाच्याही नशिबी चालून येत नाही. 1000 लोक सृष्टीवर 2 करोड 4 करोड लोक आहेत. नाही, प्रत्येक गावातली संख्या मोजता येणार नाही एवढे लोक असल्यानंतर सुद्धा आपण या धर्ममंडपात एवढेच का लोक आहेत? तर तुका म्हणे होता ठेवा आणि तो तोया भाव महाभक्तीचा ठेवा. नाद बाबांच्या प्रारब्धाने येत असताना नाद बाबांनी ज्या दिवशी गुरूंकडे हट्टहास केला, जनार्दन स्वामींकडे, कधी कधी गुरुवर हट्टहास करावा, कधी कधी गुरुशी झगडावं. काही लोक फक्त मागण्याची वृत्ती ठेवतात, अंतकरणातली भक्तीची वृत्ती ठेवत नाही. जथा जाशा तथा एकच नियम आहे, वरवर मया घर नका लया. काही मांग का आम्ही तुमना मातला नाहीत, खावांद्राय नका आम्ही तुमना मातला. सोपे नाहीत लोक. अहो ये संप्रदायातलाच काय हट्टा सांगू तुम्हाला. घर सोनासारखा माणसे 22 किलावनं तोंड करा ना, ते 1500 रुपये टिकल्या खातावर पडेल. तो कोणा युरिया मारणार आहे, कोणा फवारा मारणार आहे. बांचे 22 पैसा रोज रावण्याकरता. ऐ देस का त्या 1500, ऐ देस का त्या 1500, ऐ देस का नाही मी द्यावा. अहो मला मॅसेज येले ना. आणि या 1500 रुपयासनी इथलं येडं कट्टा केले. आमना चुलत काका कालदी वावर म्हण पाणी भरीसन असा घर झपेल होता. आणि कोणीतरी बाईनी कान मा सांगितलं म्हणे, बहीण आमना 4.5 पडी घ्यात बरं, मॅसेज घ्या म्हणे. आणि ती काकूना घ्या ना जीवलाही. जशी सुटली तसं तो भाऊ निमना झाड काले झपेल होता. अशी खाट पाकडी जसं काही भुईमुंगने शेंग असणं पोत उचलेली ना. आणि तो काका घ्या वस काही म्हणे काय नाही म्हणे, काय तुम्ही असा आडा पडणार गेले करणार. माणसं कसं गुरु बँक मध्ये जातात, नेमन पैसा काढलाय तर लगेच आपण लाडू ना बाजार करले तर आणि गुचप गुटूर खायले तर तुम्हाला कसं उमजत नाही, तुम्हाला कसं समजत नाही. मी वयत आहे घर चाले आहे तर प्रत्येक बाईच ना वाक्य वि जायची. कजा का जातात नाही तुम्ही. जी बाई ना नवरा कलेक्टर होईल ती बाई सुद्धा सांगत, बावड्या तुम्ही आपल्या पहिला पण अक्कल नाही होती. आई बादरीन वयत आई करणे मन चाले. ताई हाय जे बोला ना, ताई खोट आहे का? खोट आहे बरोबर आहे. मी बी एक सवाल लगीन करेल ना. सोपी घटिका नाही ना. अहो त्या आमच्या चुलत काकांना जेव्हा त्या काकूने उठवलं, धरा म्हणे आई पासबुक, जा म्हणे लवकर बनवाय जाई म्हणे. भाऊ नको रे, म्हणा वाण्या. तो म्हणा काका ते पासबुक घेतलं. जेव्हा बँकेत गेला तर ते बँकेत काय असतं भाऊसाहेब, त्या बँकेत राष्ट्रीयकृत बँकेत आपल्याकडचे माणसं नसतात. त्या पोरे बटा यूपी ना, बिहार ना, गुजरात ना, त्यासले मराठी बी समजत नाही, आयराणी बी समजत नाही. अहो आमना अनाडचोट काका ते पुस्तक लिहा बँक मान. त्या बँक मधला साहेबले सांगे, ओ भैया हमारी बाई का पैसा आयले का देख रे. ओ भैया हमारी बाई का पैसा आयले का देख रे. म्हणे आयले का देख रे. तो बँक मधला मॅनेजर खाले वर देखे म्हणे आयल तर काही नाही पण तू जायल दिख राय ना म्हणे.
म्हणे आयल तर नाही पण तू जायल दिकरा म्हणजे माणसेसनी सुद्धा फजिती हुई तो काका करू ना ते पासबुक पैपा दिदी ना म्हणे तो भाऊ काही दिनी राह ना घरे घरने पैसे नाही घेत नाही आपला काय कोयता नाही म्हणे ती बाईनी पुस्तक लिहिनंतर ते गई विचाराले म्हणे काय रे भाऊ लेणे का नाही देणे का नाही तू का करते देतोय का म्हणे लेणे का बी नाही देणे का म्हणा बाप वाटला गाडी जिकडे जाल तिकडे तुम्ही भक्तीचं वातावरण हृदयात ठासत नाही पण पैशाचं वातावरण अंगात आल्याशिवाय राहत नाही जर कधी कोणी पैसा मागात लोकांचा तोंडे उतरी जातस ऐका ना अहो किती करा नाद बाबा संसारातला हट्टहास वरगडून आपल्या गुरुदेवांशी झगडताना सांगतात आणि गुरुदेवांनी ज्या दिवशी दत्तात्रय प्रभूंचं दर्शनच करून दिलं गिरनार पर्वतासारख्या पर्वतावरती दत्तात्रय प्रभूंचं दर्शन केलं तर दत्तात्रय प्रभूंचं दर्शन घेत असताना जनार्दन स्वामींनी सांगितलं नाथा तुम्ही हट्टहास करत होतात ना देव पाहायचा आहे तुम्ही हट्टहास करतात ना पहा दत्तात्रय प्रभू तुमच्या समोर उभे आहेत जोडा काही मागा दत्तात्रय प्रभूंकडे पाहिल्यानंतर नाथ बाबांनी दत्तात्रय प्रभूंकडे मागणी केली नाही लगेच जनार्दन स्वामींचे पाय पकडले आणि जनार्दन स्वामींनी उचलताना फक्त दोघं हात लावले उचलून सांगितलं नाथा ही संधी हुसकू नका आज दत्तात्रय प्रभू तुमच्या समोर आहेत उद्या येणार नाहीत आज काय मागायचं ते मागून घ्या जेव्हा दत्तात्रय प्रभूंकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर जेव्हा ती मागणी केली तर जगाच्या कल्याणासाठी जी संतांची मागणी होती की देवा देशील तर काय दे अभंगाचं पहिलं भक्ति प्रेम विन ज्ञान नको देवा भक्ति प्रेम विन